हे काय बरोबर होणार नाही. आणि आपल्या घरला बी त्यासनी जेव्हा यायचं असेल तेव्हा ते येऊ देत, त्यांची मर्जी. घर आणि शाळेचा मॅटर वेगळा आहे अधिपती. हा नाही तेच म्हणून मला काय वाटतंय आता आपण काहीच ऍक्शन घ्यायला नको. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी, पण आपण स्वतःहून काय त्यासनी कामावरून काढायला नको, ते काय बरोबर नाही. आपल्या शाळेचं नाव बदनाम होईल अधिपती. नाही 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 असं काही होणार नाही. तर त्यांचं बघून बाकीचे शिक्षक पण पोरांना मारू लागले तर? हाय ना, असं कशाला काय मारकुट आहे तुझी शिक्षक? चांगली गोड माणसं आहे सगळी, फुलपगारी वगैरे फुलासारखी माणसं आहेत, असं काय होणार नाही, मी हमी देतो. त्या पोराच्या आई बापानं पोलिसात तक्रार केली, मग कारण आमच्या मोरं एकच टोमणं लावलं होतं त्यांनी, पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा. हा त्याने उगा पोलिसात तक्रार केली तर शाळेवर बालंटे यायला नको. नाही असं बी होणार नाही काय. सगळ्या गोष्टींची एवढी खात्री कशी काय तुम्हाला? हा त्या पोराचे आई बाप ऐकणाऱ्यातले नाहीत. नाही मी त्या पोराच्या आईबाबा संग बोलून आलोय. ते काय तक्रार बिक्रार काय देणार नाही आहेत मला. आणि ते हो मॅटर काय आता लई वाढवायला नको, आता संपवून टाकूया, मिटवून टाकूया, झालं ते झालं. प्लीज आई साहेब. नाही ते प्लीज बिलीज म्हणू नका आम्हाला. आणि तुम्ही एवढं सगळं करून आलायस, आता काय बोलणार आम्ही? होऊ दे तुमच्या मनासारखं, नाही काढणार आम्ही त्यासनी शाळेत. परत जर का असं काही झालं तर मग आम्ही तुमचं काय ऐकणार नाही, आधीच सांगून ठेवतो. नाही असं काही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हां मी कुठे टेन्शन नाही. किती बी नाही म्हणला तरी चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय की. अहो नाही नाही कुठलं टेन्शन काय. काळजी वाटते हो अधिपती तुमची, नका एवढा त्रास करून घेऊ. किती बी नाही म्हणला तरी चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय की तुमच्या. उगा हसू नका आता. हा नका एवढा त्रास करून घेऊ. त्यांना आम्ही नोकरीवरनं काढू नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न केलेत, किती इनवण्या केल्यात. पण त्याचं त्यांना काय आहे का? त्यांना त्यांचीच पडलेली आहे. असं काही सुद्धा नाही आई साहेब, ही वेळ आहे फक्त आपल्या घरावर आलेली, ती निघून जाणार. येऊ मी, झोपा तुम्ही. हां